जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, कोणताही समाज असो, त्याला जर उत्कृष्ट किंवा योग्य नेता जर भेटला नाही किंवा नेतृत्व जर सापडलं नाही, तर त्या समाजाचं दिशाभूल होणं किंवा चुकीच्या मार्गाकडे किंवा चुकीच्या दिशेने जाणं हे निश्चित असतं. किंवा लीडरशिप किंवा नेतृत्व याला खूप खूप मोठा अर्थ असतो. अर्थ आहे मित्रांनो, असतो. हा व्हिडिओ विशेष करून हे बाळासाहेबांसाठी आहे, की बाळासाहेब तुमच्यानंतर समाजाचा वाली कोण? तुम्ही बाबासाहेबांचे वारस आहात, इथपर्यंत ठीक आहे. परंतु तुमच्यानंतर समाजाचा वाली कोण? कोण असणार? तुमच्यानंतर आपले सुपुत्र. पण प्रश्न असा आहे बाळासाहेब, की तुम्ही हयात असताना आपल्या पक्षाची अवस्था ही आहे. आपल्यानंतर काय? तुम्ही असताना आपल्या पक्षाची अशी अवस्था असेल, तर तुमच्यानंतर आपले सुपुत्र जे तुमच्यानंतर त्यांच्या त्यांच्या हाती आपली पार्टी किंवा समाजाचं नेतृत्व येईल. ज्याप्रमाणे तुम्ही राजकारण करत आहात, आपल्या हयात असताना आपल्याला शक्य राजकारणात यशस्वी होता आलेलं नाहीये बाळासाहेब. हे आपलं दुर्दैव नाही, हे समाजाचं दुर्दैव आहे. तर एक लक्षात घ्या, की आपल्यानंतर आपले सुपुत्र योग्य रीतीने किंवा राजकारणात यशस्वी होतील का? मी हे का सांगत आहे? कारण समाजाला आपल्या नेतृत्वाची किंवा समाजाला आपली गरज आहे बाळासाहेब. पण आपल्यानंतर कोण? हा प्रश्न का विचारत आहे बाळासाहेब? कारण संघ हा येणाऱ्या 100 वर्षाच्या त्यांचं 100 वर्षाचं प्लॅनिंग आहे संघाकडे. कुठे काय करायचं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं त्यांच्याकडे एक प्रूफफुल त्यांच्याकडे योजना योजना असतात, त्यांच्याकडे प्लॅन्स असतात. तसं आपल्याकडे काय आहे बाळासाहेब? आणि इथे समाजाचं नुकसान होत आहे, समाजाचं इथे तोटा होत आहे, हे लक्षात घ्या. कारण समाजाला आपली गरज आहे बाळासाहेब, परंतु आपण अयशस्वी होत आहात याची कारणे शोधा. ज्याप्रमाणे राजकारण करत आहात, आपल्यानंतर आपले सुपुत्र येतील. पण समाज त्यांना स्वीकारेल का? व त्यांचं नेतृत्व स्वीकारेल? कारण एक लक्षात घ्या बाळासाहेब, समाज ज्याप्रमाणे आपला समाज जो बहुसंख्यक जो समाज आहे, त्या समाजातील किती टक्के लोक आपल्यासोबत आहेत, हे महत्त्वाचा प्रश्न हा आहे. आता जे आपण इलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपले 100 एक काही नगरसेवक निवडून आलेले आहेत, परंतु ते एक वाऱ्याची झुळूक होती, एक लहर होती बाळासाहेब. पण ह्याच्यापुढे एक याच्यापुढे तेवढे नगरसेवक निवडून येतील हे शक्य नाही. हे वस्तुस्थिती आपल्याला एक 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 आपल्याला एक वाऱ्याची दिशा म्हणतात ना, एक आली लहर, आणि त्या लहरीमध्ये आपले नगरसेवक निवडून आलेले आहेत बाळासाहेब. सांगायचं तात्पर्य काय बाळासाहेब? समाजाला आपली गरज आहे, परंतु आपल्याकडून जी अपेक्षा आहे किंवा ज्या प्रकारे आपण नेतृत्व केलं पाहिजे, तसं नेतृत्व आपल्याकडून होत नाहीये. ही कटू सत्य आहे बाळासाहेब, पण हे एका भीमसैनिकाला सांगावं लागत आहे. हेच दुर्दैव आहे. संघ ज्याप्रमाणे त्यांच्या शिस्तीने जे वेल प्लॅनिंग करून ते काम करतात, तसं आपल्याकडे काय आहे बाळासाहेब? समजा आपल्याला सत्ता आलीच. आपण काय कराल? आपल्याकडे काय आहे? आपला प्रोपगंडा, आपल्याकडे
लोकांना देण्यासाठी किंवा लोकांना समजा आम्ही सत्तेत आलो, काय करणार आपण? फक्त सामाजिक राजकारण करून उपयोग नाही बाळासाहेब. लोकांना लोकांच्या तळागाळापर्यंत आपलं आणि राज ठाकरे यांचं इथेच आपण सर्वात मोठी चूक आपल्याकडून हे होत आहे, की तळागाळातील लोकांशी आपलं नातं तुटत चाललेलं आहे. आपल्याकडे फक्त एकच अजेंडा उरलेला आहे, की आर-एस-एसचा विरोध, बी-जे-पीचा विरोध. अरे पण आपल्याला जर सत्तेत लोकांनी, जनतेने बसवलं तर आपण करणार काय? आपल्याकडे काय रोड मॅप आहे? जनता ही पण बघते बाळासाहेब. केवळ आर-एस-एसचा विरोध करून, बी-जे-पीचा विरोध करून राजकारण होत नाही बाळासाहेब. त्यासाठी चारही बाजूंचा विचार करावा लागेल. लोकांना नवीन-नवीन मुद्दे घेऊन लोकांचे मुद्दे त्यांचेच मुद्दे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं, तळागाळापर्यंत पोहोचणं हा सर्वात मोठा आपल्या राजकारणाचा भाग असला पाहिजे. बाळासाहेब, आपला समाज हा बहुसंख्य समाज आहे, परंतु आपल्यासोबत मी मागे आपला एक व्हिडिओ केला होता ना, की आर-एस-एसच्या रॅलीवरती, की आपल्यासमोर समाज किती आहे? किती टक्के समाज आपल्यासोबत आहे? आता एक उदाहरण देऊन सांगतो. आता गेल्या काही दिवसामध्ये शिंदे गटातील एक नेते ज्योती वाघमारे त्या राज्यसभेवर पाठवल्या गेल्या शिंदे सेनाकडून. त्या ज्योती वाघमारे हे आपल्या समाजातील आहेत, परंतु त्या आपल्याकडे असल्या पाहिजे होत्या. असे अनेक नेते आहेत, की जे आपल्याकडे असायला पाहिजे होते, परंतु कोण राष्ट्रवादीमध्ये आहे, कोण शिवसेनेमध्ये आहे, कोण बी-जे-पीमध्ये आहे, कोण इकडे आपल्यासोबत का नाही आहेत? मग इथे प्रश्न मग येणार, ही आपल्याला बुद्धिमान समजणारे आपले समर्थक शिव्या द्यायला, ते अक्करमाशी आहेत, ते असे आहेत, ते हे आहेत, ते शिव्या देणार. परंतु आपण चुकतोय कुठे हे कधीही विचार करणार नाहीत बाळासाहेब. प्रश्न असा आहे, की ज्या आपल्या समाजातील धुरंधर नेते अजूनही आपल्याकडे आहेत, परंतु आपल्याकडे का नाही आहेत, ते दुसऱ्या पक्षात का आहेत? आता ते ज्योती वाघमारे आहेत, ते त्यांची शैली बघा, बोलतात एक छान प्रकारे बोलतात. आपले मुद्दे मांडण्याची त्यांची एक शैली आहे. परंतु असे अनेक धुरंधर नेते आपल्याकडे का नाही, ते कधी विचार केला? म्हणून मला एक भीमसैनिकाला प्रश्न पडला बाळासाहेब, समाजाला आपल्या बाबासाहेबांचा आपण वारसदार आहात. आपली समाजाला आपली गरज आहे, परंतु समाजाचा वाली आपल्यानंतर कोण? हे ही अशी हे 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 ह्याच्यावरती काम करा बाळासाहेब, की माझ्यानंतर कोण? स्पष्ट आहे, की आपले सुपुत्र तरी यशस्वी होतील का? ज्या प्रकारचं आपण राजकारण केलं त्याच प्रकारचं राजकारण तेच करणार आहेत बाळासाहेब. मुद्दा असा आहे, की आपण चुकतोय कुठे हे लक्षात घ्या. कारण समाजाला आपली गरज आहे बाळासाहेब. आज 100-1 आपले नगरसेवक निवडून आले, उद्या 400-500 झाले पाहिजेत. ही ही दुर्दैव समाजाचं आहे, की एका एका कुठेतरी महाराष्ट्राच्या कोपऱ्यात बसून एक भीमसैनिक आपल्याला प्रश्न विचारायचं धाडस करत आहे. हे दुर्दैव समाजाचं आहे बाळासाहेब. तेव्हा आपण चुकतोय कुठे हे लक्षात घ्या बाळासाहेब. समाजाला आपली गरज आहे. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.